आठवते? म्हणजे आपल्या मागच्या क्लासमध्ये काय काय केलेलं आपण, कोणाला आठवते? मला त्या क्लासमध्ये खूप मजा आलेली ना, राईट? काय काय केलेलं जरा आठवून सांगा मला. काय केलेलं आपण लास्ट क्लासमध्ये? कोणत्या कोणता टॉपिक आपण अभ्यासलेला होता? काय काय केलं आपण? कोण सांगेल मला? बघा, आज पण आपण लास्ट क्लासमध्ये केलेलं, आज पण काय करणार आहे आपण? त्या प्रकाशाच्या किरणांच्या आकृत्या काढणार आहोत, राईट? हा, आपण 2 केसेस केलेल्या होत्या, बरोबर आहे? अंतर्गोल आरशासमोर आपण वस्तू ठेवली असता तिची प्रतिमा, म्हणजे कुठे वस्तू ठेवली आणि प्रतिमा कुठे बनते, ह्याच्या आपण तुमच्या त्या टेबलमधून, तक्त्यामधून 2 केसेस केलेल्या होत्या. आज उरलेल्या 2 केसेस करणार आहोत, ठीक आहे? तर चला, आता पटकन तुम्ही काय करायचंय, ती लास्ट टाइमची वही काढा, तुमची कंपास पेटी बाहेर काढा. गेल्या वेळी सांगितलेलं ना मी, कंपास पेटी घेऊन बसायचंय बरोबर, ठीक आहे? तर थांबा, मी तुमचं पुस्तक आता तुमच्या बरोबर शेअर करते आणि आधी आपण पुस्तकामधून गो थ्रू करूया आणि मग उरलेला जो व्हिडिओ राहिलेला होता आपला बघायचा, तर तो वाला व्हिडिओ पण आपण आज पूर्ण बघूयात. थांबा, मी मुलांना पुस्तक शेअर करते. हा, एक सेकंड. बघा, तर आपण मागच्या क्लासमध्ये काय केलं, प्रकाशाचा किरण कुठे पडल्यावर तो कुठल्या दिशेने परावर्तित होईल त्याचे तर आपण नियम लिहून घेतलेले होते, राईट? आणि आता आपण काय करणार आहोत, आपण हे बघा, हा जो तक्ता आहे आपला, हा जो आपला तक्ता आहे त्याच्यामधून काय करणार आहे, उरलेल्या केसेसला आपण कंटिन्यू करणार आहे, ठीक आहे? अच्छा, एक मिनिट मुलांना, मला कन्फर्म करू द्यात की, तसं तर मला कल्पना आहे पण तरी पण मला एक गोष्ट कन्फर्म करू द्यात. मी तुम्हाला गेल्या वेळी ज्या आकृत्या काढून दिलेल्या होत्या मुलांना, त्या जर तुमच्या राहिलेल्या तर तुम्ही ते आय होप व्यवस्थित कम्प्लीट केल्या असतील. मुरुम गावचं जे स्कूल आहे, कॅमेरा तुमचा परत ऑफ झाला, तर प्लीज परत एकदा जो आहे तो कॅमेरा ऑन करा, म्हणजे मला मुलं दिसतील. मुलांनो, गेल्या वेळी आपण जे आकृती काढलेल्या होत्या, तुम्ही थांबा, मी स्टॉप शेअर करते, एक मिनिट. हा, तुम्ही त्या आकृती ज्या काढलेल्या होत्या गेल्या वेळी, चला खडकीचे पण विद्यार्थी आले, बरं झालं. मी थांबा, मला छोटं करते म्हणजे तुम्ही मला मोठं दिसाल. नोटबुक वरती करा सगळ्यांनी आणि दाखव मला गेल्या वेळी आपण ज्या आकृत्या काढलेल्या होत्या. मागच्याच क्लासमध्ये आपण वर्गामध्येच आकृत्या काढल्या होत्या, होमवर्कला नव्हत्या दिल्या. समोरासमोरच मी तुमच्या आकृती मला काढून दाखवायला सांगितलेलं होतं, आठवतंय ना? ती आकृती खोला बरं आणि मला वरती करून दाखव, कंपास पेटी घेऊन बरोबर कोण कोण बसले. लवकर लवकर कंपास पेटी फक्त वरती करून दाखवा, अशी उचलून वरती करून दाखवा कंपास पेटी ही अशी. ओके, ग्रेट, ठीक आहे. चला, तर आपण आता तो उरलेला जो व्हिडिओ आहे, तो उरलेला व्हिडिओ बघूयात आणि हा उरलेल्या ज्या केसेस आहेत, केसेस म्हणजे वस्तूची जागा आपण चेंज केली, तर मग आपल्याला प्रतिमा कुठे कुठे मिळते ते आपण बघूयात. एक मिनिट मुलांनो, मी व्हिडिओ ओपन करते तोपर्यंत काय करायचंय, व्हिडिओ ओपन करते तोपर्यंत हा तक्ता जो तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे ह्याला कॉपी करायचे नोटबुक मध्ये. चला, ह्याला नोटबुक मध्ये ऍज इट इज कॉपी करा.
पटकन 2 मिनिटामध्ये हा झाला पाहिजे. ठीक आहे, फटाफट 5 उभ्या रेषा काढा आणि पटपट त्याच्यामध्ये लिहून घ्या. सध्या तुम्ही फक्त 2च केसेस ज्या आपल्या झाल्या तेवढ्या लिहिल्या तरी चालेल. बघा, हा शेवटच्या 2 केसेस आपल्या झालेल्या होत्या, राईट. एकतर अनंत अंतरावर आपण वस्तू ठेवली असता, आणि नंतर दुसरं काय होतं, आपण वस्तूला सीच्या पलीकडे ठेवलं असतं काय होतं ते आपण बघितलेलं होतं, राईट. तर चला, तो मागचा जो व्हिडिओ होता, मग आपला राहिलेला होता जो कम्प्लीट बघायचा, तो ओपन करते मी तोपर्यंत. ऍक्च्युली झालंय काय ना, माझा लॅपटॉप थोडासा स्लो चालायला लागलाय मुलांना, त्याच्यामुळे गडबड आहे आज थोडीशी, पण काम चाललंय ते महत्वाचं आहे. चला, थोडस काही सेकंड्स मुळे जरा लेट चालायला लागलाय तो. चला, मिळाला मला आता व्हिडिओ. तो व्हिडिओ मी आता तुम्हाला दाखवते. टेबल तुमचा ड्रॉ करून पूर्ण नसेल झाला, काय हरकत नाहीये. नंतर तुम्ही तो पूर्ण करा, आपला क्लास संपल्यानंतर ना तो पूर्ण करा. ठीक आहे, चला आता मी व्हिडिओ दाखवते मुलांना तुम्हाला. बघा, हे आपण बघितलेलं होतं, आठवते? हे पी पोल, ही मुख्य नाभी, आणि हे सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे आपलं वक्रता केंद्र, करेक्ट आहे. आता इथे काय केले माहितीये, वस्तू ना उजव्या बाजूला ठेवली. ऍक्च्युली वस्तू डाव्या बाजूला ठेवायला पाहिजे होती, पण ठीक आहे, त्यांच्याकडे जशी अरेंजमेंट होऊ शकली. तर ही बघा, पहिली केस आपण बघितलेली होती. आता तुम्ही म्हणसाल ही वस्तू अनंत अंतरावर थोडीच आहे, पण आपली जे नाभी अंतर आहे ना मुलांना, नाभी अंतर म्हणजे पी आणि एफ मध्ये जेवढं अंतर आहे ना, त्याच्या 10 पट, समजा ते अंतर 10 आहे आणि वस्तू आपण 100 किंवा 100च्या पुढे ठेवली, तर त्याला पण अनंत अंतरच मानलं जाईल. ठीक आहे, मग ही बघा पहिली केस होती की आपण ज्यावेळी ह्या आपल्या आरशापासून वस्तू अनंत अंतरावर ठेवली आहे, तर बघा आत्ताच आपण तक्त्यामध्ये त्या काय बघितलं टेबलमध्ये, की बिंदू रूप आकाराची आपल्याला प्रतिमा मिळते. ती खूप लहान असते आणि कुठे बनते बघा, एफ ला बनते ती प्रतिमा, दिसते बरोबर, एफच्या इथे बनलीये आणि ती बिंदू रूप आहे. आणि आता त्या खोलीमध्ये जर आपण अंधार केला, तर बघा डार्क रूम मध्ये हे असं दिसते. तर ही प्रतिमा आणि दिसते, ही कॅन्डलची जी ज्योत आहे ना, ही उलटी आहे. तर त्या टेबलमध्ये आपण बघितलेलं होतं की प्रतिमा कशी बनते, उलटी बनते, बरोबर आहे. बिंदुरूप आहे, उलटी आहे, आणि स्क्रीनवर आपल्याला ती मिळते. म्हणून ती प्रतिमा जी आहे ती कशी आहे, प्रतिमा जी आहे ती कशी आहे, ह्या बघा इथे दिलेलं आहे, वास्तविक आहे. पडद्यावर बसते म्हणते वास्तविक आहे. आता आपण काय ठेवलेलं आहे बघा, सीच्या पलीकडे ठेवलंय ह्याला. दुसरी केस आपण त्या टेबलामध्ये उलट चाललोय बरं का. तर इथे सीच्या पलीकडे ठेवलेली असताना तुम्ही बघू शकता आपल्याला कुठे मिळाले, दिसते आता इथे एकदम स्पष्ट दिसते की ती उलटी बनलेली आहे प्रतिमा. तर आपल्याला प्रतिमा कुठे मिळते, पी आणि सी, एफ आणि सीच्या मध्ये मिळते बघा. एफ आणि ह्या सीच्या मध्ये मिळते प्रतिमा. ती वस्तूपेक्षा आकाराने लहान आहे आणि काय आहे ती, वास्तविक प्रतिमा आणि उलटी प्रतिमा दिसते. मग बघा, हे सी आणि एफच्या मध्ये बनली, इझी, राईट. ह्या 2 केसेस आपल्या ऑलरेडी झालेल्या आहेत. आता आपण काय करणार आहे, तिसऱ्या केसमध्ये आता वस्तू बरोबर सी वर ठेवलीये बघा मुलांना. वाव, बघा जिथे वस्तू ठेवली तिथे स्क्रीन पण ठेवली, कारण बघा ना बरोबर त्या स्टँडच्या खाली ठेवली ते कॅन्डल, आणि दिसते वरती ही त्याची प्रतिमा उलटी आहे आणि बघा समान आकाराची आहे. जेवढी ज्योत आहे तेवढंच त्याची प्रतिमा बनलेली आहे बघा. डार्क रूम मध्ये तर अजून किती छान दिसते बघा, जशी ती फ्लेम हलते ती प्रतिमा पण बघा हलते हवेने, राईट. तर ही झाली आपली तिसरी केस. तर तिसऱ्या केस मध्ये बघा, बरोबर सी वरती वस्तू ठेवल्यावर प्रतिमा पण बघा सी लाच बनली आणि उलटी बनलेली आहे, राईट.
आता चौथी केस 4, चौथ्या केसमध्ये आपण वस्तूला आता अजून जवळ आणले, सी आणि एफच्या मध्ये ठेवले आणि वस्तू आता सी आणि एफच्या मध्ये ठेवलेली असताना आता मात्र प्रतिमा लांब गेली. प्रतिमा आता सीच्या पलीकडे बनली आहे, पण प्रतिमा वस्तूपेक्षा आकाराने जरा मोठी आहे. कळतंय? आकाराने जी आहे बघितलं किती मोठी दिसते तुम्हाला. ही ज्योतीपेक्षा ती प्रतिमा मोठी होती आकाराने. तर ही ती केस 4 होती बघा. दिसते? प्रतिमा मोठी झाली बघा, कॅन्डल किती मोठी झाली प्रतिमेमध्ये. परत आता ही 5वी केस आता एफ वर ठेवली आपण वस्तू, बरोबर एफ वर दिसते, एफ वर इथे ठेवलेली आहे प्रतिमा वस्तू. आता त्याची प्रतिमा बघा आपल्याला खूप लांब दिसते, एवढी मोठी आहे की ते फिट होईना स्क्रीनवरती. आता म्हणून बघा लाईट घालवल्यावरती नीट दिसेल. दिसते? पडद्याची गरज नाही ना आता. हे बघा कशी बनली आहे, किती मोठी बनली आहे. म्हणजे काय, प्रतिमा अनंत अंतरावर बनते आणि ती खूप जास्त मोठी आहे आकाराने त्या ऍक्च्युअल वस्तूपेक्षा. तर ही होती आपली 5वी केस. वस्तूला आपण एफ वर ठेवले, बघा किती मोठी बनले ही कॅन्डल प्रतिमेमध्ये. आणि आता ही लास्ट केस, ज्यावेळी आपण एकदम जवळ ठेवतोय कॅन्डलला, एकदम जवळ, वस्तूला एकदम जवळ ठेवलं आरशापासून, तर तुम्ही बघताय पडद्यावर काहीच नाहीये. म्हणजे पडद्यावर बघितलं काहीच दिसत नाहीये पडद्यावरती. आता हे जे तुम्हाला आहे ना ते आरसा असेल, पण कुठे बनलीये प्रतिमा? आतमध्ये, आरशाच्या आतमध्ये प्रतिमा बनते. आता पडद्यावर नाही बनत, म्हणून ही प्रतिमा कसली आहे? ही आभासी, बघा व्हर्च्युअल म्हणजे आभासी प्रतिमा आहे. इनसाइड मिरर म्हणजे आरशाच्या आतमध्ये. कळलं? हा प्रयोग तुमच्या शाळेमध्ये तुमच्या शिक्षकांना तुम्हाला करून दाखवायला नक्की सांगा मुलांनो, कारण हा खूप सोपा आहे. जास्त काही वस्तूंची गरजच नाही आपल्याला हा प्रयोग करण्यासाठी. ठीक आहे? एक फक्त आपल्याकडे अंतर्गोल आरसा पाहिजे, मेणबत्ती पाहिजे, आरशाला लावण्यासाठी स्टँड पाहिजे, झालं. ठीक आहे? आता आपण काय करणार आहोत? अच्छा, मला सांगा, हात वरती करा ज्यांना ज्यांना समजलं की ह्या व्हिडिओमध्ये काय दाखवलेलं, हात वरती करा त्यांनी. ठीक आहे? छान होता ना व्हिडिओ? हा प्रयोग ना आम्ही शाळेमध्ये केलेला होता, तर मुलांना ते प्रत्यक्षात बघायला तर अजून जास्त मजा यायची. आणि एका तासाला मी काय केलेलं ना, माझ्याकडे असे खूप सारे आरसे होते आमच्या प्रयोगशाळेमध्ये, तर 4-4, 5-5 मुलांचे ग्रुप बनवले आणि त्यांना सगळ्या वस्तू देऊन टाकल्या. मग त्यांनी स्वतःच हा स्वतःच्या हाताने प्रयोग केलेला होता. अच्छा, तुमच्यापैकी असं कोणी तुम्ही स्वतःच्या हाताने प्रयोग करून बघितलाय मुलांना? कोणी केलंय? हातवर करा. अजूनपर्यंत कोणीच नाही केला स्वतःच्या हाताने प्रयोग. अरे तुम्हाला माहितीये, छोटे छोटे प्रयोग तर तुम्ही स्वतः घरी करू शकता. युट्यूब वरती तुम्ही व्हिडिओज वगैरे बघतच असाल ना, तर ओके 1-2 जणांनी केलंय हातवर, ठीक आहे बेटा. तर युट्यूब वरचे जे व्हिडिओ बघता ना, तर त्याच्यामध्ये खूप सारे असे छान छान व्हिडिओज असतात, ज्या घरगुती ज्या वस्तू आपल्याकडे प्रेझेंट आहे त्याला वापरून आपण विज्ञानाचे प्रयोग कोणते कोणते करू शकतो. तर ते खूप ब्युटिफुल एक्सपेरिमेंट्स असतात. अच्छा, आता ज्या शाळा ज्या आहेत, शहाळाचं स्कूल, जमलगठ्ठाचं स्कूल, प्लीज तुम्हाला शक्य असेल तर कॅमेरा ऑन करा, म्हणजे मला मुलं दिसतील व्यवस्थितपणे. चला, आता आपण जे व्हिडिओ मध्ये बघितलं, आता तेच नोटबुक मध्ये व्यवस्थित छानपैकी लिहून काढायचंय. तर आधी जेवढं बघितलं आता परत एकदा ते तुमच्या शाळा पुस्तकामधला टेबल समजून घेऊयात, तक्ता समजून घेऊयात. ठीक आहे? बघा, तर ह्या 2 केसेस आपण त्या दिवशी केलेल्या होत्या. आता तिसरी केस बघा, वक्रता केंद्रावर म्हणजे सी वर, बरोबर सी वर आपण ठेवल्यावरती वस्तूला आपण सी वर ठेवलं, मग प्रतिमा पण कुठेच भेटली आपल्याला? सी वरच भेटली. ती कशी होती? वास्तव आणि उलट. आठवते ना, खाली कॅन्डल आणि वरती स्क्रीन, एकदम एका खाली एक ठेवलेलं, तर समान आकाराची बनलेली ना बघा. आणि मग प्रतिमेचा आकार मूळ वस्तू एवढाच प्रतिमेचा आकार होता, सेम साईजची होती. तर ही केस झाली आपली. मग आपण काय केलं? अजून थोडं जवळ आणलं, सीच्या अजून जवळ आणलं आपण वस्तूला. मग आपण कुठे ठेवलं? वक्रता केंद्र आणि मुख्य नाभी यांच्यामध्ये आपण वस्तू ठेवली, म्हणजे सी आणि एफ च्या मध्ये आपण वस्तू ठेवली. त्यावेळी मग काय झालं? आता प्रतिमा हळूहळू लांब चालली आहे ना, मग आपल्याला प्रतिमा कुठे मिळाली? वक्रता केंद्राच्या पण पलीकडे मिळाली, सीच्या पलीकडे मिळाली आपल्याला प्रतिमा. आणि ती प्रतिमा वास्तविक आणि उलट होती,
आणि वस्तूपेक्षा ती आकाराने मोठी होती. नंतर आपण काय बघितलं, एफ वर नाभीवर आपण ठेवलं तर वस्तू बघा म्हणजे प्रतिमा अनंत अंतरावर बनलेली. आठवते सगळ्यात मोठा आकार होता कॅन्डलचा आणि ती कशी होती, आकाराने खूपच मोठा होता. आणि उलट होता पण, उलटी कॅन्डलची आपल्याला प्रतिमा भेटलेली होती आणि वास्तविक होती कारण आपण स्क्रीनवर बघितलं तिला. आता ही जी बघा सगळीकडे नीट बघा मुलांनो, की दुसऱ्यापासून खाली ह्या सगळ्याच्या सगळ्या केसेस सेम दिसते तुम्हाला, वास्तव उलट वास्तव उलट, म्हणजे ह्या सगळ्याच्या सगळ्या प्रतिमा आपल्याला स्क्रीनवर मिळाल्या. फक्त ही एक केस अशी ज्याच्यामध्ये आपल्याला प्रतिमा वास्तविक म्हणजे स्क्रीनवर मिळत नाही. कधी ज्यावेळी आपण ध्रुव म्हणजे पोल आणि नाभी म्हणजे आरशाच्या खूप जवळ वस्तू ठेवतोय त्यावेळी आरशाच्या मागे मिळते. प्रतिमेचे स्थान कुठे आहे आता, आरशाच्या मागे. आणि ती प्रतिमा कशी होती, आभासी आणि सुलटी. आता काही ती कॅन्डल उलटी नाही दिसत आपल्याला, सरळच दिसते. आणि वस्तूपेक्षा पण आकाराने ती काय होती, मोठी होती. कळते, आकाराने ती वस्तूपेक्षा काय होती, मोठी होती. तर आय होप आता तुम्हाला हा तक्ता कळाला. तक्ता का बनवून दिलाय, कारण तक्ता बनवल्यावर त्या गोष्टी व्यवस्थित छानपैकी लक्षात राहतील. कोणाकोणाला समजला तक्ता कसा दिलाय, समजला? ज्यांना ज्यांना समजला हात वरती करा. व्हेरी गुड. आता आपण काय करणार आहोत मुलांनो, एक एक करून ह्या ज्या प्रतिमा बनताना आपण बघितल्या त्याच प्रतिमांच्या आता आपण प्रकाशाच्या किरणांच्या आकृत्या काढणार आहोत. आणि तक्त्यामध्ये जसं बघा आपण सी वर वस्तू ठेवल्यावर प्रतिमा सी वरच भेटते, तर तुमची आकृती काढताना पण सी वर ठेवल्यावर वस्तू प्रतिमा पण सी वरच भेटते. असं अचूक म्हणजे तुम्हाला ती डायग्राम काढायची असेल, आकृती काढायची असेल, तर मी जसं जसं सांगते तशी तशी व्यवस्थित माप घ्यायचे. भूमितीय रचना केलेली आहे मुलांनो तुम्ही. त्रिकोण चौकोन काढले असतील तर किती मापाचा कोन घ्यायचा आहे, किती मापाची भुजा घ्यायची आहे, बाजू किती मापाची, हे सगळं तुम्ही ऑलरेडी केले गणितामध्ये, केलेलं आहे की नाही केले? येस, केलेलं आहे. हा, तर तिथे बघा थोडस आपलं जे कर्कटक आहे इकडे तिकडे झालं की आपल्याला आकृती व्यवस्थित मिळत नाही ना, आपली आकृती चुकते. इथे पण तसंच आहे. त्याच्यामुळे मी जसं जसं सांगत जाईल तसं तसं तुम्ही आकृती काढत जायची आहे. तर आपण पहिली वाली जी केस होती ना मुलांनो, अच्छा चला आता ना मी तुम्हाला लिहून सांगते. टॉपिकचं नाव लिहा मुलांनो, चला वही खोला आणि टॉपिकचं नाव लिहा. अंतर्गोल आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमा लिहा. पुस्तकामध्ये बघून लिहू शकता, पुस्तकामधलंच मी वाचून सांगितलं. अंतर्गोल आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमा. तर अंतर्गोल आरशामुळे आपल्याला टोटल किती प्रतिमा मिळालेल्या आहेत, 6. म्हणून बघा तुमचा जो टेबल आहे त्याच्यामध्ये 6 नावं दिलेली आहेत. ऍक्च्युली मुलांनो हे फक्त 6 नाही आहेत, खूप सगळे आहेत, पण ह्या 6 आपण जनरल केसेस घेतलेल्या आहेत. म्हणजे सर्वसामान्य कुठे कुठे मेणबत्ती ठेवली असता, कुठे कुठे प्रतिमा मिळू शकते ते घेतलेलं. चला लिहिलं, अंतर्गोल आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमा. त्याच्यामध्ये लिहा. आता हे केसला ना मुलांनो मराठीत काय म्हणतात मला नाही माहिती, त्याच्यामुळे तुम्ही इंग्लिश मध्येच लिहा. एवढं इंग्लिश तर तुम्हाला समजूच शकतं. केस 1, CASE, केस 1. लिहिलं, केस 1 लिहिलं. तर त्याच्यामध्ये लिहा, केस 1च्या पुढे लिहा त्याच लाईनीमध्ये, वस्तू आरशापासून अनंत अंतरावर ठेवली असता
वस्तू आरशापासून अनंत अंतरावर ठेवली असता. ठीक आहे, चला आता काय करायचंय, मी जसं जसं सांगत जाईल मुलांनो, मी स्वतः आकृती काढून दाखवणार आहे, तसं तसं तुम्हाला करत जायचंय. माझं व्यवस्थित ऐकून जर तुम्ही आकृती काढली तर तुम्हाला डेफिनेटली तुमची उत्तर जे आहे ते बरोबर येईल. म्हणजे जिथे प्रतिमा भेटायला पाहिजे, ज्या बिंदूवर प्रतिमा भेटायला पाहिजे तिथेच भेटेल, नाहीतर काय होईल, चुकीचं येईल उत्तर, प्रतिमा चुकीच्याच ठिकाणी बनेल. तर तसं नको व्हायला, म्हणून मी जसं सांगते तसं करा. बघा, त्या दिवशी केलेलं ना आपण, काही स्टेप्स तर सेमच आहेत मुलांनो. म्हणजे अंतर्गोल आरसा काढेपर्यंतच्या ज्या स्टेप्स आहेत, ज्या पायऱ्या आहेत, त्या तर सेमच आहेत. बघा, आता समजा हे तुमचं वहीचं पान आहे, हे असं इकडे वहीची मार्जिन आहे. एक मिनिट, ठीक आहे. आता हे तुमचं समजा वहीचं पान आहे आणि तुमच्या ज्या वहीमध्ये हे अशा खूप साऱ्या रेषा आहेत, एकाखाली एक. त्या दिवशी आपण हे ऑलरेडी केलेलं होतं, राईट. तर मुलांनो, मी तर माझ्याकडे स्केल नाही आहे ना, म्हणून सध्या मी जसं सांगेल तसंच करा. माझ्या रेषा सरळ नाही दिसणार तुम्हाला. आता तुम्हाला काय करायचंय, तुमचं ते कंपस घ्या असं, आणि एका बाजूला पेन्सिल लावलेली, एका बाजूला ते टोचणारं टोक आहे. त्या दोघांमधलं अंतर किती पाहिजे, 4 सेंटीमीटर. गेल्या वेळी पण आपण एवढंच घेतलेलं होतं, राईट. मग आता ही वरती 3 रेषा, वरती 3 रेषा ह्या मुलांना, वरती अशा 3 आणि खाली 3 रेषा सोडून मधली जी रेषा आहे, हे बघा, मधली जी रेष आहे ना, तिला पेन्सिलने डार्क करा आणि तो आपला काय होईल, मुख्य अक्ष होईल. आता माझी थोडी वाकडी तिकडी झालीये, पण तुम्ही समजून घ्या. तर बघा, ही मधला आपला झाला मुख्य अक्ष. आता काय करायचंय, हे कर्कटकचं जे टोचणारं टोक आहे ते इथे ठेवा आणि त्याला नाव द्या सी. हे आपलं काय झालं, वक्रता केंद्र. आणि मग काय करायचंय, पेन्सिलने ह्या मधल्या डार्क लाईन पासून वर 3 लाईन आणि खाली अशा 3 लाईन, असं छानपैकी काय काढायचंय, आपलं अंतर्गोल आरसा काढून घ्यायचा आहे. करेक्ट आहे. आणि आता हे मग हा वाला बिंदू आहे आपला पी. मी जसं नावं देते तशी पण नावं द्या मुलांना. आणि मग तुम्हाला माहिती आहे पीसीचं अंतर 4 सेंटीमीटर आहे, तर पट्टीने ते मोजून 2 सेंटीमीटरला मार्क करून घ्या. आणि हे मग काय असेल आपलं एफ. एफ म्हणजे आपली काय असेल, मुख्य नाभी. इथपर्यंत प्रत्येक वेळी जेव्हा पण तुम्ही अंतर्गोल आरशाची कुठली पण आकृती काढताय, इथपर्यंतच्या पायऱ्या सेम आहेत. म्हणजे अंतर्गोल आरसा काढून त्याचं पी कुठे, एफ कुठे, सी कुठे हे दर्शवणं, ह्या पायऱ्या वारंवार रिपीट होणार आहेत, ह्या पायऱ्या सेम आहेत. आता बघा पुढची केस मुलांनो, नीट बघा. तर काय सांगितलेलं आहे की पहिल्या केसमध्ये आपण, म्हणजे तुमच्या टेबल मधली शेवटची केस, त्या शेवटच्या केसमध्ये काय सांगितलं बघा. मी डॉट डॉट का दाखवते, कारण वस्तू जी आहे, वस्तू मी वेगळ्या कलरची घेते. बघा मुलांना, वस्तू जी आहे ती आपण काय ठेवलेली, अशी अनंत अंतरावरती वस्तू ठेवली. ठीक आहे. आता वस्तू अनंत अंतरावर ठेवली असताना आता आपल्याला हेच इकडचा इथलाच भाग खूप महत्वाचा आहे. तुम्हाला माहितीये, वस्तू अनंत अंतरावर असताना वस्तूकडून जी प्रकाशाची किरणं येतात ती नेहमी मुलांना एकमेकांना समांतर असतात. आणि ही वस्तू बरोबर आपण आरशाच्या समोर ठेवली आहे, त्याच्यामुळे ती जी प्रकाशाची किरणं आरशावर त्या वस्तूमधून जाऊन पडणार आहेत, ती काय असणार आहेत, आपल्या ह्या मुख्य अक्षाला समांतर असणार आहेत. तर बघा, आता मी प्रकाशाचं किरण काढते. आता माझं थोडंसं वाकडं येईल मुलांनो प्रकाशाचा किरण, पण तुम्ही सरळ काढा. ठीक आहे, कारण माझ्याकडे तर पट्टी नाहीये. तर ही माझी वस्तू. आणि बघा, वस्तूचं जे वरचं डोकं आहे
तिकडून प्रकाशाचं किरण एक काढायचंय, हा असा मुख्य अक्षाला बरोबर समांतर. हा मुलांना तुम्ही वस्तू किती हा माहितीये का, त्या 2 रेषांपर्यंतची वस्तू घ्या. चला मी पण तसंच करून दाखवते, थांबा. 2 रेषांपर्यंतची वस्तू हे घ्या मुलांना. वस्तूची उंची जी आहे ना ती 2 रेषापर्यंतची घ्या. म्हणजे मी काय म्हणते, हे बघा, ह्या इकडे अशी ही 2 रेषा इकडे पण तर असणार ना तुमची वहीची. तर वस्तू किती मोठी घ्या, वस्तूची लांबी सेंटीमीटर मध्ये पट्टीने मोजायची गरज नाही, इथपर्यंत बघा काढा, की इथपर्यंत हे आपला मुख्य अक्ष आहे. तर ही एवढी उंच वस्तू काढा तुम्ही. ठीक आहे. तर आता बघा मग काय होतंय, की बघा वस्तूचं जे डोकं आहे, वरची साईड आहे, तिथून हा असा प्रकाशाचा किरण एकदम सरळ पडेल आरशावर. मग हा इथेच आता आपण ते प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम कामात येतात. पहिला नियम आपण काय बघितलेला, प्रकाशाचा किरण जर समांतर पडत असेल तर तो कुठून जातो परावर्तित झाल्यावर, मुलांना बघा जरा नोटबुक मध्ये लिहिलेला आपण. समांतर पडल्यावर परावर्तित होऊन तो कुठून जातो, माघारी. येस, एफ मधून. तर हा असा एफ मधून माघारी जाईल, राईट. आता दुसरा प्रकाशाचा किरण मुलांना, दुसऱ्या प्रकाशाचा किरण ना, थांबा मी ह्याच्यातली लाईन बनवून काढते. दुसऱ्या प्रकाशाचा किरण काढण्यासाठी आपण दुसरा नियम वापरू. जर प्रकाशाचा किरण हा असा एफ मधून जात असेल, एफ मधून असा पडत असेल मुलांना, आता दिसतंय तुम्हाला, माझा ऍक्च्युअल मध्ये इथे पडायला पाहिजे होता, कुठे, इथे. तर कसं पडणार आहे, थांबा, माझ्याकडे हे नाहीये ना, पट्टी नाही आणि मी माप नाही घेतले. तुमचं बरोबर येईल मुलांना. बघा कसं काढायचं माहितीये तुम्हाला प्रकाशाचा किरण, हा इथून टोकामधूनच तो असा जो आहे, एक सेकंड, तो असा तुमचा बरोबर हा एफ मधून जाणार आणि तो कुठे पडेल माहितीये तुमचा, हा इथे खाली इथे कुठेतरी पडेल असा. आता माझे हे वाकडे तिकडे झालेत पण हे सगळं एका लाईनीमध्ये असणार आहे. आणि मग तुम्हाला माहितीये प्रकाशाचं किरण एफ मधून जात असल्यावर तो समांतर बनतो, राईट. तो कसा आरशाला काय बनतो, समांतर बनतो. तर एकतर असा एफ मधून जाणारा किरण जर तुम्ही काढला तर तो कुठून परावर्तित होतोय बघा बरं, समांतर करा त्याला. ही जी पहिली आकृती काढलेली ना मुलांनो, थांबा, हा एफ वाला नकाच काढू तुम्ही, आपण ह्याला अजून जरा सोपं करूया. आपण ही आकृती पहिली पण काढली आहे, पहिला नियम आपण स्टडी केलेला तेव्हाच काढलेली आहे. आपण काय करूया ना, दुसऱ्या प्रकाशाचा किरण हा सरळ काढूयात, खालून त्याच्या बॉटम मधून जो चाललेला आहे तो. आणि तुम्हाला माहितीये मुख्य अक्षावर जो किरण जातो ना तो त्याच दिशेने माघारी वळतो मुलांनो, हे असा. मग बघा हे दोन्ही किरण कुठे मिळतात एकमेकांना, इथे एफ मध्ये दिसते. हा इथून माघारी चाललाय आणि हा पण इथून माघारी चाललाय. तर इथे मग बघा बिंदू आकाराची काय बनते, प्रतिमा बनते. ठीक आहे. तर ही जी बिंदू आकाराची प्रतिमा बनते तीच ही आपली शेवटची, पुस्तकामधली ही शेवटची केस आहे. ठीक आहे. तर ही प्रतिमा काढा चला पटकन. ह्या 2 रेषा फक्त आता काढायच्या आहेत तुम्हाला आरसा काढून झाल्यावर. जिथे तो दोन्ही पॉइंट एकमेकांना छेदतात एफ ला थोडस डार्क सर्कल करा आणि आता त्या आकृतीच्या खाली लिहा. आकृतीच्या खाली काय लिहायचंय, आपल्याला कुठल्या प्रकारची प्रतिमा मिळते ते लिहायचंय. बघा कसं लिहिणार मुलांना तुम्ही, 1 बाय 1 लिहायचंय. हे प्रतिमेचे काय वैशिष्ट्य आहेत ते लिहितोय आपण. खूप महत्वाचं आहे, हे एक्झाम मध्ये विचारतात, बोर्डाच्या एक्झाम मध्ये. म्हणजे हा असा सिमिलर चॅप्टर जो तुम्हाला पुढच्या वर्षी 10वीला असेल ना तिथे विचारतात, आता 9वीच्या पण परीक्षेत तुम्हाला विचारतील. बघा पहिली गोष्ट काय आहे, ती प्रतिमा कुठे बनते, प्रतिमा एफ वर मिळते. हा पहिले लिहायचे तुम्हाला कुठे मिळते. दुसरं, ती प्रतिमा कशी आहे, वास्तविक आहे ना, पडद्यावर मिळते आपल्याला, वास्तविक व उलट. आणि तिसरं काय लिहायचंय, वस्तूपेक्षा ती खूप आकाराने लहान आहे, तर ती बिंदुरूप आहे.
हे 3 गुणधर्म पटकन आता ह्याला मी जसं लिहिले सेम टू सेम तसंच त्या आकृतीच्या खाली कॉपी करा. दॅट्स इट. प्रतिमा F वर मिळते. प्रतिमेची पोझिशन कुठे, स्थान कुठे प्रतिमेचं F वरती. वास्तविक आहे ती व उलट आहे आणि बिंदुरूप आहे आकाराने. ठीक आहे. ही झाली आपली पहिली केस. म्हणजे आपली पहिली केस आहे, तुमच्या पुस्तकामध्ये ती शेवटची केस दिली आहे. झालं लिहून. चला आता नंबर 2. दुसरा केस 2 लिहा. 2 नंबर टाकून लिहा केस 2. 2 नंबर टाकून लिहा केस 2. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय लिहिणार आहे? त्याच्यामध्ये तुम्ही काय लिहिणार आहे? त्याच्यामध्ये लिहायचंय वस्तू सी च्या पलीकडे ठेवली असता. टायटल केस 2 वस्तू सी च्या पलीकडे ठेवली असता. चला आता बघा मुलांनो, सेम पायऱ्या, आपले सेम पायऱ्या वापरून काय करून घ्या. हा आंतरगोल आरसा काढून घ्या. हे बघा मी एक्स्ट्रा जे केलेलं ते सगळं घालवलं आणि नुसता आंतरगोल आरसा ठेवला. ठीक आहे. तर असं काय करा, आंतरगोल आरसा काढून घ्या. परत आता आंतरगोल आरसा काढताना ते 4 सेंटीमीटरच अंतर ठेवायचंय बरं का. ठीक आहे. थांबा आता हे इकडचं सगळं मुजवते मी. आता काय आहे आपली केस, वस्तूला थोडं जवळ आणलंय, जवळ शिफ्ट केलंय आपण आणि आता वस्तूला आपण कुठे ठेवतोय, सीच्या पलीकडे. तर परत मी जसं सांगितलं तुम्हाला, हा 2 लाईनीपर्यंत वस्तूची उंची दाखवा. ठीक आहे. भिंग आपण 3 लाईनीपर्यंत बनवले, म्हणजे आरसा, पण वस्तूला आपण असं 2 लाईनीपर्यंत उभं करूया. केलं. आता पुढचे बघा किरण कसे काढायचे. मला वाटते तरी पण ना मला आकृतीच जशी मिळायला पाहिजे तशी कदाचित मिळेल. बघा पहिला किरण कसा होता मुलांनो, पहिला किरण हा असा वस्तूच्या डोक्यापासून, आणि तो कसा आहे, मुख्य अक्षाला समांतर. राईट. आम्ही पहिला किरण काढला. मला थोडस डार्क करते. हा पहिला किरण हा असा, आणि तुम्हाला माहिती आहे तो समांतर आहे. कुठून परावर्तित होईल तो असा, एफ मधून तो परावर्तित होईल. करेक्ट आहे. दुसरा किरण आता तुम्ही कुठून काढायचंय माहितीये, खूप सोपं, सी मधून काढायचंय सरळ. तुम्हाला माहितीये सी मधून प्रकाशाचा किरण जो आहे तो त्याच दिशेला माघारी वळतोय. आता बघा मी कसं काढते त्याला. हे बघा. येस. आता बघा मी काहीच नाही वापरले मुलांनो, ते म्हणजे तुमचं ते कर्कटक वगैरे काहीच नाही वापरले, पट्टी पण नाही, तरी पण मला बरोबर मिळाले. प्रतिमा जिथे मिळायला पाहिजे बरोबर मला तिथे मिळाली. हे दिसतंय तुम्हाला प्रतिमा कुठे, हे बघा. हा तो किरण आहे, तो इकडेच माघारी वळणार आहे, तुम्हाला माहिती आहे. मग कुठे मिळतात हे 2 बिंदू, कुठे मिळतात हे बघा, इथे. राईट. तर इथे जिथे हे 2 बिंदू मिळतात आहे बघा, डोक्यावरून आलेले किरण डोक्याचे इथे मिळाले ना, म्हणून प्रतिमा उलटी बनते. कळते. ही खालची जी बाजू आहे, वस्तूची जी ही खालची बाजू आहे, तो किरण इकडून चाललाय आणि परत तिकडेच माघारी येतोय. म्हणजे समजा हा आपला असा कॅन्डल ठेवलेली होती ना, तर ही कॅन्डलची खालची बाजू तिची प्रतिमा कुठे बनते, इथे. आणि ही वरची जी फ्लेम होती, ज्योत होती, त्याची प्रतिमा कुठे बनते, इथे. म्हणून कॅन्डल उलटी दिसते आपल्याला, प्रतिमा उलटी बनते. कळते तुम्हाला. तर इथे आता समजा प्रतिमेचं नाव देऊया, इथे वस्तूचं नाव देऊया AB. तर आपल्याला इथे जी प्रतिमा मिळते ही बघा अशी उलटी उलटी प्रतिमा मिळते, ही अशी. तर हे काय बनणार, A', म्हणजे A A' बनला. खाली डोकं वर पाय होतं ना, तसं झालंय.
आणि इथे हा शेवट खालचा जो भाग आहे तो बनेल बी डॅश. हेच होती केस आपली. ज्यावेळी आपण वस्तूला सीच्या पलीकडे ठेवतो त्यावेळी आपल्याला प्रतिमा कुठे मिळते? कुठे मिळते आपल्याला? सी आणि एफच्या मध्ये. कळते मुलांनो? मगाशी प्रतिमा एफ वर आहे, म्हणजे वस्तूला आपण जसं जसं जवळ आणतोय तसं मगाशी प्रतिमा एफ वर भेटलेली होती, आता एफ पासून ती थोडीशी लांब गेली, म्हणून आपल्याला ती प्रतिमा कुठे मिळते? सी आणि एफच्या मध्ये मिळते. ठीक आहे, इझी. आता ह्याच्या खाली काय लिहिणार तुम्ही? ह्याच्या खाली काय लिहिणार तुम्ही? प्रतिमेची वैशिष्ट्ये, जसं मगाशी लिहिलं तसं. नंबर 1, प्रतिमा कुठे मिळते? प्रतिमा सी व एफ च्या मध्ये मिळते. दुसरं, प्रतिमा कशी आहे? वास्तविक व उलट. आणि तिसरं, प्रतिमेची उंची कशी आहे मुलांनो? वस्तूपेक्षा लहान आहे ना ती, वस्तूपेक्षा लहान आहे, पण मगाशी एकदम बिंदू रूप मिळालेली होती, तसा बिंदू नाहीये, ती थोडीशी मोठी झाली आहे. तर आकाराने काय आहे? ती वस्तूपेक्षा लहान. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचंय मुलांनो? सगळेजण जरा थांबा, लिहायचं थांबा सगळेजण. आता थांबा, मी ना एक निळा पेन घेते आणि होमवर्क काय तो निळ्या पेनने एक्सप्लेन करते मुलांना. आता बघा, उरलेल्या ज्या आहेत आपल्याकडे, किती केसेस उरलेत आपल्याकडे? आपल्या जवळजवळ झाल्या 3 केसेस झाल्या. तर 3 केसेस ज्या उरलेल्या आहेत त्या तुम्ही होमवर्कला करायच्यात. कसं होमवर्कला करणार? आरसा वगैरे काढायच्या सेम मेथड पद्धती आहेत, राईट? आता बघा, नेक्स्ट केस काय आहे की आपण वस्तूला इथे सी वरच ठेवणार आहे, बरोबर आहे? मग त्यावेळी तुम्ही काय करणार? हा पहिला किरण तर असाच येणार मुलांनो, हा असा एफ मधून माघारी जाणार. आणि दुसरा किरण कसा काढणार माहितीये? हा इथे जे टोक आहे ना ते एफ मधून असा काढा, हा असा एफ मधून काढा. आणि तुम्हाला माहितीये एफ मधून जाणारा किरण जो आहे तो परावर्तित होताना काय बनेल? असा समांतर बनेल. कळते? आता ही बघा, ही निळा कलर जो आहे, आता बघा मी काय वापरलं नाहीये तरी पण मला इथे सीच्याच खाली प्रतिमा मिळायला पाहिजे ना, तर हे बघा 2 बिंदू इथे छेदतात ऑलमोस्ट मला. आणि ह्या 2 रेषापर्यंत माझी उंची होती, तर बघा 2 रेषापर्यंत जवळजवळ मला प्रतिमेची पण उंची भेटलेली आहे. तर असं तुम्हाला तिसरी केस काढायची. सेम चौथी केस काढताना काय करचाल? आता सी आणि एफ च्या मध्ये इथे वस्तू ठेवायची. सी आणि एफ च्या मध्ये वस्तू ठेवताना पहिला किरण सगळ्याच केसेस मध्ये सेम, हा असा समांतर काढून एफ मधून त्याला माघारी घालवायचं. आणि दुसरा इथे कसा काढणार माहिती मुलांनो? दुसरा आता सी आणि हे वस्तूचं टोक असा काढायचंय. हे बघा, असा काढायचंय. असा काढल्यावर काय होईल? मग तुमचा जो खाली जिथे लांबतोय ना, खाली जिथे जो किरण हा असा इकडे लांबतोय आणि इकडून जे येतोय ते इकडे छेदतील. आणि मग तुम्हाला जे आहे सीच्या पलीकडे इथे प्रतिमा मिळेल, ज्या कारणे थोडी मोठी असते. ठीक आहे, तर तुम्ही व्यवस्थित जर भिंग काढलं बरोबर माप मोजून, तर तुम्हाला फक्त वस्तूला शिफ्ट करून नुसती किरण काढायची आहेत आणि तुम्ही करू शकाल ते. ठीक आहे, तर चला आता राहिलेली जी आहेत ना, हे मी घालवते. तर ह्या राहिलेल्या आपल्या ज्या केसेस आहेत, 2 तरी तुम्ही होमवर्कला करा. कोणत्या 2 होमवर्कला करायचे? वस्तू सी वर ठेवलेली असताना आणि वस्तू सी आणि एफ च्या मध्ये ठेवलेली असताना. वस्तू एफ वर ठेवली आणि वस्तू पी आणि एफ च्या मध्ये ठेवल्यावर काय होतंय, त्या 2 केसेस ज्या आहेत मी तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये ड्रॉ करून दाखवते. ठीक आहे, हे इथपर्यंत झालंय सगळ्यांचं मुलांनो? चला, हे होमवर्क वाला निळं मी घालवलं, तुम्हाला कन्फ्युजन नको. चला, इथपर्यंत झालंय तुमचं सगळ्यांचं ड्रॉ करून. एक मिनिट, मी स्क्रीन काढते. कोणाकोणाचं झालं स्क्रीनवर? आता मी जे दाखवलेली आकृती कोणाकोणाची काढून झाले? हात वर करा. ओके, व्हेरी गुड. आता तिसरी केस तुम्ही ट्राय करा मुलांना. चला, आपल्याकडे आहेत अजून 5 मिनिटं आहेत. ठीक आहे, 5 मिनिटं आहेत ना. तिसरी केस तुम्ही, चला मी सांगते ते लिहा. केस 3. केस 3, वस्तू सी वर ठेवली असता. केस 3, वस्तू
सी वर ठेवली असता. ठीक आहे. आता परत काढा अंतर्गोल आरसा, परत काढा. मगाची जसं केलेलं ना, 3 लाईन वर 3 लाईन खाली कर्कटक नेते कंस बनवा, 4 सेंटीमीटर अंतर घेऊन कंस बनवा. परत मग सी कुठे आहे, पी कुठे आणि एफ कुठे ते मार्क करा. ते पहिल्या त्या पायऱ्या ते सेमच आहेत. सीपीएफ काढण्यापर्यंत. झालं. आता काय करायचंय बघा, मी दाखवते इथे. वस्तूला बरोबर आता सी वर उभं करायचंय. उंची सेमच घ्यायची 2 लाईनी पर्यंतची. तर हे बघा, हे तुम्ही असं स्क्रीन माझी बघू शकता तुम्ही. हे सगळं मी आताच घालवून टाकलंय. हा, आता ही जी माझी हिरवी वस्तू होती ती सीच्या पलीकडे होती. आता मी तिला कुठे आणणार आहे, सी वरती आणणार आहे. ठीक आहे. तर बघा, इथे सी वर त्या वस्तूला बरोबर मी उभं केलं. ठीक आहे. हेला उभं केलं. नाव देऊयात वस्तूला ए आणि बी. आता काय करायचंय, प्रकाशाचा किरण कसा काढणार तुम्ही? पहिला प्रकाशाचा किरण मगाशी काढलेला सेम तसाच. हा वस्तूच्या डोक्यावरून सरळ कुठे गेला, मुख्य अक्षाला समांतर. आणि तुम्हाला माहितीये तो परावर्तित झाल्यावरती कुठून असा होईल. आता हा ना मी मुलांनो थांबा, तो लाईननेच काढते. म्हणजे मला ट्राय करते मी की मला एकदम अचूक आकृती मिळावी जसं की पुस्तकामध्ये दाखवली आहे. तर हा तुम्हाला माहितीये हा असा कुठून जाणार आहे, तो एफ मधून जाणार आहे. मी थांबा मुलांनो ही आकृती ऍडजस्ट करते, कारण तुम्हाला उत्तर व्यवस्थित यावं म्हणून. थांबा, हा माझा एफ मी शिफ्ट करते, नाहीतर काय होईल, आकृती व्यवस्थित नाही भेटणार. हा ठीक आहे. आता हे झालं, बरोबर टच झाला तो. मी मगाशी वाकडा काढलेला ना म्हणून तसं झालं. ठीक आहे. तर मग बघा, एफ मधून जाईल तो, हा एफ बिंदू मधून जाईल परावर्तित झालेला किरण. आता दुसरा किरण कसा काढणार आहे तुम्ही, नीट बघा मुलांना. दुसरा किरण कसा काढायचंय, हा डोक्यावरूनच घ्यायचंय आणि एफ मधून त्याला घालवायचंय. हे बघा असं. ठीक आहे. आता हे एफ मधून बरोबर घालवा. हे माझं थोडस वेगळं होत दिसते, पण त्याला असं एफ मधूनच घालवा. आणि तुम्हाला दिसते मग हा किरण तुम्हाला माहितीये जो एफ मधून जातोय तो काय होणार आहे, परत माघारी समांतर असा वळणार आहे. तर बघा मुलांनो, मी स्केल वगैरे काहीच नाही वापरले, तरी पण मला इथे बरोबर सीच्याच ऑलमोस्ट लाईनीमध्ये बघा इथे हा छेदन बिंदू मिळालाय. हा दोघांचा दिसतोय, हा इकडून आला आणि हा वाला इकडून असा आला. तर ह्या दोघांचा छेदन बिंदू जिथे मिळतोय तिथेच आपली वस्तूची प्रतिमा बनते. तर मग ती अशी उलटी प्रतिमा मिळाली. आणि बघितलं, ही वरती पण जेवढी तिची उंची आहे तेवढीच हिची खालची उंची आहे. ही वाली जी केस आहे ना मुलांनो, खूप मुलांची आकृती ह्या वाला तिसऱ्या केसची आकृती चुकते. आता मला सांगा कोणाची हे बरोबर आली, ही आकृती कोणाकोणाची बरोबर आली. आता ह्याची पटकन, आता एकच मिनिटं राहिला आपल्याकडे. आता ह्याची आपण काय करूयात, वैशिष्ट्य लिहून घेऊयात. एक सेकंड हा. चला मी वैशिष्ट्य तोंडी सांगते, पटकन लिहून घ्या मुलांनो. नंबर 1, प्रतिमा सी वर मिळते. सी वरच मिळते प्रतिमा. प्रतिमा सी वर मिळते. दुसरं, वास्तविक आणि उलट. पहिल्या 5 केसमध्ये सेमच उत्तर आहे, वास्तविक उलट, वास्तविक उलट, वास्तविक उलट असं. त्याच्यानंतर ना
तिसरा मुद्दा काय लिहिणार आपण? आकार कसा आहे? प्रतिमेचा आकार कसा आहे मुलांनो? मूळ वस्तूच्या आकारा एवढाच. तिसरा नंबर लिहा, मूळ वस्तूच्या आकारा एवढाच. ठीक आहे, चला आता ना कॅमेराच्या समोर मला नोटबुक, ऍटलिस्ट काही नोटबुक्स मला कॅमेराच्या समोर दाखवा, म्हणजे मला दिसेल तुम्ही खरंच काय आकृत्या काढलेत. जिमलगठ्ठाचे मुलं कॅमेऱ्याच्या अगदी जवळ बसलेले, त्याच्यामुळे त्यांच्या आकृत्या मला स्पष्ट दिसतील. पुढे आणा थोडंसं, वर कर बेटा नोटबुक. हा, ओके ग्रेट. ती फक्त ना तू लाईन नाही खेचली बहुतेक प्रतिमेची, किंवा मला दिसली नसेल. तुझी चांगली आली प्रतिमा बेटा. काय नाव आहे तुझं? अनम्यूट कर. काय नाव आहे? सूर्यकांत. सूर्यकांत. अच्छा, सूर्यकांतच्या व्यतिरिक्त आणखी बाकीचे पण विद्यार्थी एक दोन तरी आकृत्या दाखव मला, बाकीच्यांनी पण. हा, थोडस वर कर वही, थोडस वरती कर बेटा. ह्याच्यामध्ये दोन दोन मला वरतीच ॲरो उभे असल्यासारखे दिसतात. दोन दोन का दिसतात? एकाच आकृतीत बघ, खालची बाजूची आकृती, एकाच आकृतीत दोन वस्तू अशा उभ्या केल्यात असं दिसतंय. ही चुकली आहे बेटा, खालची वाली आकृती चुकली, परत एकदा काढ. बरं, सूर्यकांतची आकृती चेक करून तुम्ही काढू शकता, ज्यांचं चुकलंय त्यांचं. पुस्तकांमध्ये पण ह्या आकृत्या दिलेल्याच आहेत, पुस्तकामधल्या आकृत्या तुम्ही बघून काढू शकता. ठीक आहे, आता होमवर्कला फक्त एकच आकृती काढायला देते मुलांनो. वस्तूला आता आपण सी वर ठेवलेलं, आता अजून थोडं आरशाकडे वस्तूला सरकवून वस्तूला कुठे ठेवायचे? सी आणि एफ च्या मध्ये ठेवायचे. बघा पुस्तकामध्ये ती आकृती असेल. हा, तुमच्या पुस्तकात सगळ्या आकृत्या दिल्यात की नाही माहिती नाही मला. नाही, सगळ्या आकृत्या नाही दिलेत तुमच्या पुस्तकामध्ये. सीबीएसईचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये दिलेत. ठीक आहे, काय हरकत नाही. सी आणि एफ च्या मध्ये तुम्ही स्वतःच होऊन ठेवा. बघा इथे सी आणि एफ च्या मध्ये, हा ही वालीच आकृती आहे बघा, ही सी आणि एफ च्या मध्ये ठेवली आहे. हीच वाली आकृती मुलांनो. सी आणि एफ च्या मध्ये ठेवल्यावर दिसते तुम्हाला, हा पहिला किरण असा निळावाला असा इकडे परावर्तित झाला, हा दुसरा किरण एफ मधून चाललाय आणि मग तो समांतर बनला. आणि इथे बघा, ही ए बीच इथे तुम्हाला ए डॅश बी डॅश प्रतिमा मिळाली, आणि कुठे मिळाली? सीच्या पलीकडे मिळाली. आणि वस्तूपेक्षा जी प्रतिमा आहे ती आकाराने काय आहे? मोठी आहे. ठीक आहे, ही आकृती तुम्हा सगळ्यांना होमवर्कला काढायची आहे. चला ठीक आहे मुलांना, तर चला आता आपण क्लास आपला संपूयात. आहेत एकेका कवच्या खाली त्यांनी दिलेल्या आहेत. ठीक आहे, दिलेल्या आहेत आकृत्या मुलांना. पण हा, काय काय नाही दिलेत, काय काय दिलेत. ठीक आहे, चला तर आता आपण नेक्स्ट आठवड्यामध्येच बहुतेक आता आपला क्लास आहे, पुढच्या आठवड्यात आपण भेटूयात. ठीक आहे, बाय मुलांना.